श्रीराम. अधिक मास निमित्त अधिक मासाचे महात्म्य आपण वाचत आहोत. 31 अध्याय आहेत. आपण आज पहिल्या अध्यायाने सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेन्दुतुषारहारधवला या शुभ्रवश्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नंदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराया एकदंता चतुर्भुजा फरशपाने अधोक्षजा उभवी ध्वजा यशाती तू ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवोनिया अभयवरू नेय अपरंपारू ग्रंथ हा. नमो आदि जननी चराचर जिये पासुने ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियली. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जाऊ हा. प्रार्थनेचे कारण एक आयुष्य नसे आपल्या अधीन ग्रंथारभी लोंब धरुण वदेन म्हणे हो तो मूर्ख हो. हे ते करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व काही रघुनाथ सत्ता ऋता अहंता प्राणियाची. असो आता हे वार्ता ग्रंथ तारी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे. संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा मतिदार्थ तो असे अवगता श्रोतिया. एकदा मुनी सर्वे नैमिषारण्यो मागता परब्रह्म हरतेच हरिद्वार निवासिनः कवने कवसाराचे संधी मिळून या ऋषीची मांदी नैमिषारण्याची अवधी येते झाले सत्वर. जे महा तपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायाची पातळे शशी समान शीतळता भानुसमान तेजळता तयाची आशीर्वादे तत्वदा रंगतो प्रभुत्वता पावे हा. ऐसे सर्वही ऋषीश्वर गालवाणी शुक्रेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसार ग्रंथाते समग्र ऋषी मिळून या. कलियुगी अन्न गतप्राण परमार्थ साधन केवी घडे मग त्यावरही दरिद्रव्यता शरीरे जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै करी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीरक्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै. शक्तिविन सर्वदा न जाववे तीर्थबंधा द्रव्ये जरी जावे तत्वदा तरी दिव्यता पार. स्वगृही करावे धर्मदान तारी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी शतायुषी प्राणी हा. ऐसिया कवन उपाय प्राणिया जैसा तरुणोपाय अमूल्य देह नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापियाच्या राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावावे वरचे वरी नरकाशी यमयातनेसी अपार. नाना प्रकारे यमयातना शास्त्रे बोलिले ना प्रकार नाना जे जाचनी भौगिता जना उसंत जाचिया नसेच ऐसिया प्राणियासी करोनी कैसे करावे परमार्थासी तारी कृपा करुणामासी काय उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तरून बोलता झाला उत्तर. व्यास शिष्य सूतबाई
शृणोध्वं वृषयः सर्वे कथा पौराणिकी शुभां लक्ष्मी माधव संवाद शृण्वतां पापनाशनं सुतवदे तेव्हा वदनमौळी ऐकावो सर्वे ऋषिमंडळी एकदा श्री माधव जवळीन प्रार्थिती झाली कमळजळा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे श्री लक्ष्मी वाच देवदेव जगन्नाथ मुक्तिमुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थिताः मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णोद्वैपायमानदयाम् अदत्तं नैव लभ्येत दन्तं चैवोपतिष्ठिति यथा वन्द्याग्रस्तस्य पतिवंशविनाशिने तथा दानविहितनु जंतोर्जन्म निरर्थकम. हे भगवान देवदेवेश, तुम्ही जो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामिया, तरी कृपाळुत्वे करुणी निवेदावे मजलागुनी जे चलाचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी. जैसे पतिविन रमणी न शोभे कदा दीन यामिनी तेवी अदत्त झाली पाणी न शोभे दानी कदा तो. तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खरं तरी अल्प आयुष्य वेचुनन पुण्य अपार कवण नसे स्वामिया. कवणदान कवण तप हे कृपा करुणी अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्यांचा अकरणुनी बोलत असे वाचा स्वामी तो दीन जनाचा केशवराज सत्यभई. तथापि कथयन्ति हम दैवज्ञाः शास्त्रकोविदाः मलिं लुचेतु सम्प्राप्ते क्रियाः सर्वाः परित्यजेत. युक्तायुक्तं सदा पूर्वाचार्यैर्यथोदितं देवकार्यं पितृकार्यं तीर्थयात्रा व्रताधिकं क्षरं मौजी विवाहञ्च व्रतं काम्यापोवासिकं मलुम्लिचे सदा त्याज्यं गृहस्थैश्च विशेषतः. ऐका हो क्षीराब्दितमे तनये दुर्लभतो नरदेह येते सहज घडत अपाय सायास नसता नायसे ते कमन कमाशी तारी एके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिते अनेके ते आवश्यक घडतिते. स्नानसंध्या देवतार्जन कुलधर्म वर्णाश्रम दान पर्वकाळ न घडे दान मग तीर्थ भ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्जन विधी अथवा पर्वकाळ कुलधर्म संबंधी द्रव्याविन सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौंजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाणं. अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलोपयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासी न घडती जाण म्हणून या काळ बोलिजे. कालिया पितृदिवस कांता झाली स्पर्श म्हणून या काळी तो दिवस शास्त्रज्ञ ऐसे बोलती. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहज आचार तैसेची प्राशन करणे लागे निर. अन्नई परिकरण शेयेवरी इतुकिया दोषावरी मलासी संचय होताची समरसी तया ते म्हणती मलमासी. घटका फळ दिवस गणिता नक्षत्र मास तिथी हे कवनारथे उणे होती तरी ऐसिया दोषाची होता भरती मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वर्षी जाण एक मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नामाविधान मलमास जाण बोलिजे. तरी ऐसिया दोषाची क्षालन होईल तेची एके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयमीच दान वल्लभे. जेवी त्रिगुण निरसिलियावरी वस्तू रे साक्षात्कारी हे कोण जाणावी चतुरी संत सेवा धरिजे. तैसे 3 संवत्सर गेली आवरी उरे मास ज्योतिर्मया नाम धरती जाणती तया केशवराया म्हणून या. केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलिजे केशन दोष ग्रासक जो मी. तया मासाचे महिमान ऐके ओणी सावधान मलमास प्राप्त झालिया जाण मंगल विधान लोपती. न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्यायन तोही न घडे जानपै. ऐसे तरी जा काय कीजे कवन पुण्य दोषा क्षाळीजे
तरी एके कमळ जे सुगम भूमंडळी असंकरतो यदा मास प्राप्यते मानवै प्रिये महोत्सवस्तदा कार्य आत्मनो हितकांक्षिभिः संक्रांतीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै तयाने काय आचरावे श्री अथवा पुरुष व्हावे पुण्यक्रिया स्वभावे आचरणपैकी जे ऐकून यायचे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवणे विधी कवन प्रकार कृपा करून सांगिजे लक्ष्मी वाच यदि नाथत्वया प्रोक्ता महमेव प्रदायकः उद्यापनंच विधिवदितिहास समन्वित हे नाथ कृपाळुवा अनुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवान जे पूर्वी केशवा पुसले मग बोलो अधारिले देवे प्रथम हास्य केले मने अद्यापि नाही गेले अज्ञान तुझे पै ब्राह्मणस्य मुखमासीत ऐसी तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तुझ ते जाण ऐसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनादसे सर्वदा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने सुने चैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः इह लक्षणी जे मंडित स्नान संध्याशील सदायुक्त विद्यासुने अगर्वित ते प्रिय होय मजलागी स्वगृही पचते अन्न अग्निहोत्र श्रोत स्मार्तदान वेदांतरंगीचे ज्ञान प्रियजन मजलागी वेदज्ञाने शास्त्र संपन्न पंडितांनी विप्रदान याज्ञिक अज्ञायिक जानन्ते प्रिय मजलागी इतके असुने अगर्वित ओळंगता नाही किंचित समान दृष्टी सर्वातीतन तोय प्रिय निश्चित मजलागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेची केला साचार ऐकून यायचे उत्तर लक्ष्मी बोलती झाले ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी तरी ये विषयीचा संशयो निरसावाची संदेहो तब बोलती ते माधव ऐके अभिप्रावे पय्याचा कृत त्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जे काळी सूर्य करणे उद्भवे एकची पिढी तया काळीचा वृत्तांतासे बाई चतुर्युगे निर्माण होता मूर्तिबंध उभी झाली तत्वदा तई 33 कोटीशी विधाता तोही होता जवळिके ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णाचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची अवधारी कृत युगा माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यान्नावरी ब्राह्मणे संपदावी परवी परमग आश्रमा भीतरी पय्यावे परितयांचे योगक्षेम चिंता रायानी करावी व्यवस्था न मागता पूर्वी पदार्था कार्यप्रसंगता संपादी आईचा प्रथम युगी धर्म होता दुसरी याचा ऐकाता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एक याम पर्यंतवरी नित्यनेम सारावा भूसरी जाऊरी मग राजद्वारी जोडिल्या करी विनवावे तया प्रभूने जाण पूर्वीजे ब्राह्मणाची वासना द्विगुणयुगीचा रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार ऐके तयात निर्धार यज्ञादी कर्मे करती राजेश्वर ते जातीनं पाचारिता धन आशेशी बापुडी हिंडता ती देशोधडी ते स्वधर्माते बापुडी अंतरली अनायसे कैची संध्या कैचे ज्ञान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती राणोराणन कर्मभोगी आपल्या आईचे चतुर्युगाचे विवरण तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणाचा अन्याय कवण पाये शोधणे अंतरी केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणोश मुख म्हणून या लागे दोष न ठेवून निर्दोषी दान भूसर जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसर हो तो माझा अवतार म्हणून अगोदर पूजावे म्हणून जया वाटे पुनित व्हावे तेने हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पूजावे ऐक बरवे परिकैसी प्रातःकाळी उठून या नित्य नेमाधिक क्रिया सारुनिया स्नानविधी बरव्या पूर्ती पूजाव्या देवार्थांजनी उपरी सपत्निक ब्राह्मणाते पाचारी जे भावार्थे आसन जेवून त्या ते पूजा विधाने पैकी जे अर्घ्य पाद्यादी पूजा बरवी चंदनादी सुगंधी पुष्पे आणावी ते नैवेद्य समर्पावी मजलागी मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान्न क्षीरखंड पायासान्न करावी निर्माण तया लागी नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथा कथिकवट
कादी यंत्र दधी मिश्रित करावे. हा अनेक प्रकारची रायाते भावे करावे. तयाप्रती दध्योधन भोजनाप्रती तयाप्रती समर्पावे. ऐसे षडदश मिश्रान्न अखंड घालावे भोजन. तेने करिता मी जनार्दन संतुष्ट वय लागी. अर्घ्य दद्यात सपत्निक प्रहष्टेनांतरात्मना मंत्रेनानेन देवेशी ब्राह्मणे समंत्रस्मरण. आचार्यत्वार्घ्यदानेन ब्राह्मणा पूजयेत सपत्निकान्. शुचि शांत मधुचूर्णं सभोजनैः स्मार्तव्यो द्विजरूपेण तत्पत्नी तवामनुसा स्मरणं. परिधाय तथा शक्त्या वस्त्रालंकारचंदनैः. भोजने झाल्यावरी यथाशक्ती वस्त्रे अलंकारे बरी मदर्पण बरियावरी तया करी अर्पावे. घृत पक्व 5 पक्वान्न करुण फल तांबूल दक्षिणा देऊन येणे करावे. वायदान द्यावे दान तयासी. येला लवंगा जायफळ पत्रीसहित तयसुगुण तांबूल आरपुणे गाले जे मालन गळा सुगंधी पुष्पाची. आईचे पूजन करून बरवे. तयाचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मीनारायण जाणे नमस्कारावे. मग बोलवावे या श्वाश्रमा. आईचे व्रत 1 मासावरी करावे. सहपरिवारी आपण नक्त करावे. अस्तमानासी मग भोजन परी सारावी. आईचे कथा व्रताचरण होय दोष मळाचे क्षारण. मग शुचिमंत होऊन पावे व सदन माझे तो. आई साहित्यास प्रवाजान लक्ष्मी प्रति नारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेचे कथन केले असे. मग प्राकृत भाषा भरवी तुम्हा ते अर्पिले अवघे. संशय न धरावा जीवे पुराणे पावी प्रचित. आईसा प्रथम अध्याय बरवा तुझला की पाव माधवा. येतो कदा भागा उघा अवधारावा पुढे पै. अकरिता आईचे व्रत न दरिद्र न वैधव्य अपमृत्यू यदर्थी. श्लोकाचा गुह्यर्थ स्वये भगवंत बोलिलासे. मलमास व्रतम नार्या करोति समुद्रजे न वैधव्यम न दारिद्र्यम पुत्रशोक कदाचन. इथे श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोरसुतविरित प्रथमोध्याय. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सियावर रामचंद्र की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 श्रीकृष्णार्पणमस्तु.